हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग। आपण आज बनवूया मस्त असा गाजराचा हलवा। हिवाळा म्हटलं तर आपल्याला गाजर, फ्रेश भाज्या खूप छान येतात मार्केटमध्ये, मग त्यामुळे आपल्याला गाजराचा हलवा बनवण्याची आपसुकच इच्छा होते। त्यासाठी मी इथं गाजर घेतले आहेत, कवळे गाजर आहेत हे, आणि छोट्या आकाराचे गाजर आणले होते। गाजरचा हलवा करायचं ठरवलं आणि आमच्या आहुनी जरा छोट्या आकाराचे बारीक गाजर घेऊन आले। म्हटलं चला आता काय हरकत आहे, जसे आणले आहेत त्याचा हलवा बनवावाच लागणार आहे, कारण मुलांचा खूप हट्ट चालू होता खूप दिवसापासून। मग मी गाजर स्वच्छ धुवून घेतले, त्याच्या मुळ्या पण काढून घेतल्या आणि गाजर असे कट करून घेतले छोट्या आकारामध्ये। तुम्ही असं केल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यात घालून पण करू शकता, पण मला थोडी वेगळी ट्रिक वापरायची होती यावेळेस। मग मी कढई घेतली, त्यामध्ये तूप घातले 1 मोठा चमचा आणि कट केलेले गाजर या तुपावर घातले आहेत। हे गाजर जे आहे ते 1.5 किलो गाजर आहे जवळपास, आणि तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। पूर्ण गाजरला तूप लागलं पाहिजे अशा प्रकारे मी हलवून घेतले। एक वेळेस अशा प्रकारचे हलवा नक्की बनवून बघा। गाजरचा हलवा करायचं म्हटलं की दरवेळेस आपण गाजर आणतो आणि खूप सारे गाजर खिसायचं म्हटलं तर हात दुखतो आणि आपल्याला नकोसं वाटतं ते। आणि ह्यावेळेस अशा पद्धतीने थोडेसे वेगळ्या प्रकारे नक्की हलवा बनवून बघा, छान टेस्टी असा दाणेदार हलवा तयार होतो। गाजर कढईमध्ये घातल्यानंतर त्याला हलवत राहायचं 1-2-3 मिनिटांसाठी, आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची। तुम्ही बघू शकता हलकासा कलर बदलला आहे गाजरांचा आता। त्यानंतर मी झाकण ठेवलं आहे, 3-4 मिनिटांसाठी मी झाकण ठेवून दिलं आणि नंतर परत काढून बघितलं। हे बघा कलर थोडासा बदलला आहे गाजरांचा आता। परत हलवून घेतलं, त्यानंतर मी 1 लिटर गाईचं दूध घालत आहे, तर साई दूध वापरायचं हे। दूध घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं। छान हलवा तयार होतो, हा एकजीव होतो अगदी। तर एकदा या प्रकारे नक्की बनवून बघा। मिक्स करून झाला आहे, मी आता यावर झाकण ठेवलं, पण झाकण ठेवल्यानंतर हे जे दूध टाकल्यामुळे ना थोडंसं उतू येतं, त्यामुळे लक्ष ठेवायचं। गॅसची फ्लेम लो ठेवली मी आणि 20 ते 22 मिनिटांसाठी हे गाजरे ह्या दुधामध्ये शिजवून घेतले व्यवस्थित। गाजर शिजवण्यासाठी पाणी अजिबात वापरू नका, दूधच वापरा, त्याने छान रिच टेस्ट येते दूध वापरल्यामुळे हलव्याला। मध्ये मध्ये मी याला मिक्स करत होते आणि लक्ष ठेवत होते। आता जवळपास 10 ते 12 मिनिटांनंतर बघा गाजर थोडेसे मऊ झाले होते। मग नंतर मी परत एकदा मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि पुन्हा झाकण ठेवलं। असं करत करत हे गाजर शिजण्यासाठी जवळपास 20-25 मिनिटं लागून जातात, पण खूप छान टेस्टी असा हलवा तयार होतो। हे बघा आता गाजर पूर्ण मऊ झाले होते, छान शिजून गेले होते गाजर हे। त्यानंतर मी एक मॅशर घेतलं आणि मॅशरने हे गाजर असे मिक्स करून घेतले, जेणेकरून ते एकजीव होतील। जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही एखादा ग्लास किंवा तांब्या सुद्धा वापरू शकता, त्याने पण होतात छान। असे मिक्स करून घ्यायचे, एकजीव झाले पाहिजे, आणि गाजराचे जे काप आहे ते काप कुठेच राहायला नको। आणि त्यानंतर मी यामध्ये घातली आहे 1.5 वाटी साखर, परत मिक्स करून घेतले व्यवस्थित। आणि त्यानंतर 1-2-3 मिनिटांसाठी शिजवून घेतलं। त्यानंतर दूध पूर्णपणे आटून गेलं आणि बघा मस्त असा दाणेदार हलवा तयार झाला आहे। त्यानंतर मी इथे एक अमूलचं पॅकेट घेतलं आहे, छोटं अमूलचं दूध पावडरचं, आणि ते घातलं आहे। दूध पावडर जेव्हा तुम्ही वापरतात तेव्हा खवा घालायची अजिबात गरज राहत नाही,
आणि खूप छान चव येते दूध पावडर वापरल्यामुळे हलव्याला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही आता पूर्ण ड्राय झाला आहे हा हलवा। यामध्ये कुठेही प्रकारचं पाणी दूध वगैरे शिल्लक राहिलेलं नाहीये आणि छान असा मिक्स पण झाला आहे। त्यानंतर मी तडका पॅन घेतलं, तडका पॅन मध्ये अगेन 1 चमचा तूप घातलं, त्यावर काजू बदाम घातले कट केलेले आणि हलकेसे काजू बदाम तळून घेतले आणि हे तळलेले काजू बदाम तयार केलेल्या हलव्यावर घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खूप छान टेस्ट येते जेव्हा आपण असं वरून फोडणी घालतो तुपाची आणि काजू बदामची हलव्याला। त्यानंतर मी इथं घातले आहे मनुके, ऑप्शनल आहे, असले तर घाला नसले तरी चालते। त्यानंतर मी विलायची पूड घातली थोडीशी आणि आता जायफळ किसून घेत आहे। थोडंसं जायफळ किसून घातलं मी आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं। बस हलवा तयार झाला आहे। मस्त असा दाणेदार हलवा तयार आहे। तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा। अगदी आपण बाहेरून आणतो तशा प्रकारचा हलवा तयार झाला आहे। वरून मी ड्रायफ्रूट घातले, थोडे काजू बदाम कट करून घातले आहेत। आहे की नाही किती मस्त दाणेदार झालाय। तुमच्या तोंडाला पण नक्की पाणी सुटलं असेल हलवा बघून। तर त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल, हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पटकन गाजर घेऊन अशा प्रकारचे हलवा नक्की बनवून बघा। गॅरंटी आहे एकदा तुम्ही अशा प्रकारे जर हलवा बनवला तर नेक्स्ट टाइम नक्की बनवाल। थँक्यू फॉर वॉचिंग। परत भेटू नेक्स्ट रेसिपी मध्ये।